शेतकरी बांधवांनो, हा जो प्लॉट आहे हा या इकडच्या बाजूला CO 9632चा आहे. कोइंबतूरून आणलेलं जे काही टिश्यू कल्चर आहे ते जे काही ऊस इथं आला आणि त्याच्यापासून त्या ऊसापासून तयार केलेलं हे रोप आणि ते लावलेलं आहे. आणि इकडं हा जो काही दिसतोय तर हा आहे फुले ऊस 13007. तर आम्ही दोन्हीचे निरीक्षण घेतले ह्या तिन्ही ठिकाणी, 3-4 ठिकाणी. तर आता टॉप बोररचा प्रादुर्भाव जो आहे तो आम्हाला निदर्शनास आलेला, तर तो इकडं जे आहे ते एकदम नगण्य किंवा कुठंतरी एकच फक्त बेट मला जे आहे ते ह्या ठिकाणी दिसलं. फक्त मला ह्याच्यामध्ये एकच दिसलं की हे जे आहे जसं पायरीलाचा फक्त प्रॉब्लेम दिसला ह्याच्यामध्ये. मात्र इकडं निरीक्षणं घेतले 9632चे, तर 9632मध्ये सगळ्यात जास्त जे काही प्रॉब्लेम जो काही मला निदर्शनास आला तो जो काही दिसतोय, हा सगळा जो काही भाग दिसतोय तर हा आहे टॉप शूट बोररचा प्रादुर्भाव. आणि ह्याच्यात पण पोंगा मरतो, पण इतर पोंगेमरीसारखा हा सगळा पोंगा मरत नाही. हा इथल्या इथंच फक्त हे मरून हा बार्ट जो आहे तो डेड हेड झाल्यासारखा इथलाच फक्त भाग थोडा दिसतो. आणि पानाला जे आहे ते मात्र 3 ठिकाणी असे छोटे छोटे टिपके किंवा इतर जे आहे ते कट झालेलं आपल्याला दिसतं, किंवा खाल्ल्यासारखं हे भाग अशा पद्धतीनं जसं आपण हे पाहतोय हे असं आळीनं खाल्ल्यासारखं हे आपल्याला दिसतं. तर हा प्रॉब्लेम इथं थोडासा मेजर दिसतोय. 9632मध्ये मला थोडासा हा प्रादुर्भाव जास्त वाटला. या ठिकाणी आमाईड गटातल्या कीटकनाशकाची पण फवारणी झालेली आहे. फ्लूबेंडामाईड जे काय आपण म्हणतो, जे की टाटा टाकोमी किंवा फेम नावानं येतं बाहेरचं जुनं. तर आता आळी कुठं काय दिसली नाही, पण प्रादुर्भाव म्हणजे ETLच्या वर झालेला दिसला. कारण की असं एकही बेट नाही की त्या ठिकाणी तो प्रादुर्भाव नाही झालेला, सगळीकडे तो झालेला दिसला. तर फवारणीसाठी जर आपण करायचं असेल तर ह्या ठिकाणी आपण कामगंध सापळे पण लावणं गरजेचं आहे, पण आपल्याकडे त्याचे ल्यूर भेटत नाहीत. तर थोडीशी काळजी घ्या शेतकरी बांधवांनो. आणि असं जर कुठं काही दिसत असेल, असे पानं जर थोडेसे जास्त आपल्याला प्रादुर्भाव झाल्यासारखं असं वाटत असेल, किंवा या अशा पद्धतीनं जर हे निरीक्षणं जर दिसत असतील, तर किंवा हे असं सगळं खाल्लेलं जर आपल्याला दिसत असेल, तर म्हणजे शेंडेकिडीचा, ऊसातल्या शेंडेकिडीचा हा प्रादुर्भाव आहे. आणि त्याच्यामुळं आपले पोंगेची जी आहे ते वाढ थांबते आणि त्या ठिकाणी पोंगेमर डेड हार्टसारखा जो आहे तो प्रॉब्लेम येतो. आता काही जणाला असं वाटू शकतं की हे असं झालं आहे म्हणजे बुरशीजन्य रोगाचा जे काही आपण म्हणतो, म्हणजे ऑक्टोबरमध्ये किंवा ऑक्टोबरच्या आधी ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही आपल्याला ते नाईफ कट दिसतो आणि आपण त्याला पोक्का बोईंग म्हणतो, तर तसं ह्याचा ॲपिरन्स दिसतंय. पण ते हा जो आहे हा पोक्का बोईंग नाही. आपल्याला म्हणजे असं वाटू शकतं की हे पोक्का बोईंग आहे असं वाटू शकतं, पण ते तसं नाही आहे. तर हा जो आहे हा टॉप बोररचा जो आहे तो प्रॉब्लेम आहे ऊसातल्या. आणि कोराजनची जर आपण फवारणी केली तर ह्याचं जे आहे ते आपण व्यवस्थापन त्या ठिकाणी जे आहे ते प्रॉपर करू शकतो. या ठिकाणी पण हे बघा, हे असं आपल्याला वाटतं की यार हे आहे हे नाईफ सारखा हा सगळा भाग या ठिकाणी दिसतो, पण तो जो आहे तो पोक्का बोईंग नाही आहे. हा टॉप शूट बोरर आहे, शेंडेकीड ऊसातली. उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या अति मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि त्या तिकडच्या भागातल्या कारखानदारांच्या माध्यमातून अनुदानित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांना हे पण दिल्या जातात, कामगंध सापळे पण दिल्या जातात. अर्धी रक्कम शेतकऱ्याची, अर्धी रक्कम जे आहे ते संबंधित कारखान्याकडून जे आहे ते दिल्या जाते. आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापनासाठी जे आहे ते प्रयत्न केले जातात. बघा, हे जे आहेत हे निरीक्षणं त्या किडीचे आहेत, हे सगळे जे आहेत ते